करायचा। बागलाण तालुक्यातील पिंपळदर गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की पिंपळदर येथील शेतकरी पोपट बुधा बोरसे यांनी त्यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये एक गाय व 2 वर्षाचं वासरू बांधले होते। आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता वासरू शेडमध्ये दिसून आलं नाही, त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला। काही वेळानंतर शेजारील शेतकरी सुनील पवार यांच्या डाळिंबाच्या बागेत वासरू अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले। बिबट्यानं वासरावर हल्ला करून ठार केल्याचं स्पष्ट झालं। या घटनेची माहिती तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयाला देण्यात आली। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वन विभागाला कळवून पंचनामा करण्याची विनंती केली। या सकारात्मक प्रतिसाद देत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळदर परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचं नागरिक सांगत आहेत। दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतकरी मजूर तसेच शाळकरी मुले व महिला यांच्यात प्रचंड भीतीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार वन विभागाकडे करण्यात येत आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। वन विभागानं वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। त्यामुळे पिंपळदर परिसरात तातडीनं पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे व नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे।